जिथून आपल्या प्रवासाची सुरुवात झाली त्या दारात आज पुन्हा उभे आहोत. तेच हसू, तीच मैत्री, फक्त वर्ष वाढली. ज्यांनी आपल्याला माणूस बनवलं त्यांना आज पुन्हा वंदन. शिक्षक कधीही माजी होत नाहीत, ते आयुष्यभर आपलेच राहतात.
स्पर्श दूर करी दुःखाची सावली. काही क्षण आयुष्यात कायमचे कोरले जातात. आजचा दिवस त्यापैकीच एक. प्रत्येकाच्या मनात एक शाळा असते आणि आपण त्या शाळेच्या आठवणी आहोत. और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. प्रिय मैत्रिणींनो, आज आपल्या राजमाता शाळेच्या वर्गात आपण 35 वर्षांनी जवळजवळ भेटायला लागलो. तर या शाळेतल्या गोड आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. या शाळेनं आपल्याला केवळ शिक्षणच नाही दिलेलं, तर आयुष्य कसं जगायचं आणि प्रत्येक प्रसंगाला कसं सामोरं जायचं हे आपल्याला शाळेनं दिलं. भले आपण शाळेत म्हणजे मी तर ठेवते काटावर पास, पण आयुष्याच्या ह्याच्यात मी पहिला नंबर काढलाय असं मी म्हणेन. मी समाधानी घरातल्या ह्याच्यात पण आणि बाहेरच्या ह्याच्यात सुद्धा मी समाधानी आणि यशस्वी झालेली आहे. तर आपण घडलो या शिक्षकांच्या मुळे. आज मैत्रिणींच्या आठवणी, शिक्षकांचं प्रेमळ धडे, अभ्यासाचा ताण आणि मधल्या सुट्टीतली धमाल. ते लेझिम, खो खो आणि कबड्डीचे खेळ हे सगळं डोळ्यासमोर आज झरझर सरकायला लागले. शाळेतलं शिकवणं हे आजही आठवतं तर अंगावर रोमांच उभे राहतात. राजमाता शाळेनं आपल्याला घडवलं, आपलं भविष्य उज्ज्वल केलं आणि यामुळेच आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी आहोत. आणि असं नाही आहे की फक्त नोकरी करणाऱ्या किंवा बिझनेस करणाऱ्या यशस्वी आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी सासर माहेर सांभाळलं, मुलांना शिक्षण दिलं, त्यांना मोठं केलं, त्यांना चांगले संस्कार दिले, हे पण खूप मोठा टास्क आणि खूप मोठी जबाबदारी होती आणि ती सगळ्यांनी मला वाटते पार पाडली खूप चांगल्या पद्धतीने. तर आणि हे सगळं करायला पण आपल्याला कुठून ना कुठून आपल्याला ते शिक्षकांची शिकवण मिळालेली होती हे सगळं करण्यासाठी. तर सगळ्या शिक्षकांचं माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद त्यांनी दिलेली आपल्याला शिकवणीची. तर आता ह्या शाळेचे जे ऋणानुबंध आहेत ते आपले कधीही तुटणार नाही आहेत, हे कायम राहणार आहे. फक्त काय शाळा आपली आता अस्तित्वाच्या उंबरठ्यावर आहे आणि त्यासाठी सुरू करायसाठी जे काही प्रयत्न लागतील ते मी सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं सहकार्य करायचं वचन दिलंय. तर ते मी सगळं पुढं सांगेन ग्रुपवर कशी आपण ती शाळा सुरू करायची, करूयाच. कारण इतकी सुंदर आपली शाळा आहे, इतकी सुंदर, ती बंद झालेली आपण नाही बघू शकत. तर ती परत आपण चालू करूया. आता अजून एक हे की हा राजमाता जो ग्रुप आपला सुरू केला किंवा ह्या ग्रुपमध्ये मी आले परवीन, एका इव्हेंटमध्ये आमची भेट झाली. मी ओळखलं नाही पण परवीननं मला ओळखलं 93 बॅच असून सुद्धा, आणि तिच्यामुळे मला राजमाता ग्रुपमध्ये एंट्री झाली माझी. आणि ह्या ग्रुप हा जो सुरू केला, ज्योती, धनश्री, कविता, संगीता, सुनीता, ह्या सगळ्यांनी जे रोपटं लावलेलं आहे त्याचा आता वटवृक्ष झालाय. तर त्या वटवृक्षाची सावली एवढी मोठी करूया की आपण सगळ्यांनी त्यात जगलो. आणि त्यांचं खूप कौतुक, म्हणजे त्यांनी राजमाता ग्रुप जो आपला सुरू केला, खरोखर सगळ्यांचं तुमचं कौतुक. हा ग्रुप असा जिवंत ठेवूया. आणि सरांनी परवा मला सांगितलं की आपल्या शाळेला
असतील, म्हणजे बऱ्यापैकी आपल्या नातेवाईकातल्या सुद्धा जुन्या पण आहेत आपल्या शाळेच्या. माझी मावशी होती, तर त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचे आणि त्या 75व्या वर्धापन दिनाच्या वेळेला आपण सगळ्यांना एकत्र राहून ते खूप मोठं गेट टुगेदर करायचं आहे आपल्या शाळेचं. आणि मागच्या 3 महिन्यापासून मी सरांना इतके फोन आणि इतकं मी त्रास दिलाय. आता कालपासून ते काल बिचारे सासरवाडीला गेलेले, पण त्यांना मी यायलाच पाहिजे सर काय पण करून, म्हणजे अक्षरशः मी त्यांच्याकडे हट्ट केला. तर ते आले, त्यातून सुद्धा मुरगुडून आलेत असं काय ते, म्हणजे आपल्या फक्त गेट टुगेदरसाठी. तर ज्यांनी ग्रुप सुरू केलाय त्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप कौतुक त्यांचं. आणि हा जो आजचा इव्हेंट आहे ह्याच्यामध्ये आता हे डेकोरेशन असेल, खालची जी काही अरेंजमेंट असेल, परवीन, तिचे मिस्टर आणि त्यांची 5 स्टार इव्हेंटची टीम, त्यांनी इतकं सहकार्य केलं, इतकं सहकार्य केलं की ते मी म्हणजे आभार मानून मी हे करताना तिला पण खूप खूप त्यांनी साथ दिलेली आहे. आता तिच्या मिस्टरांनी मुलगा नाही आहे, पण प्रत्येक वेळी मी त्यांना जाऊन विचारून सगळी चर्चा करून हा इव्हेंट प्लॅन करत आली. तर तिचं खूप थँक्यू. आणि तुम्ही आज इतक्या म्हणजे सुनीता चेन्नईहून आली, संगीत परत सुनीता सुरेश आज हुबळीहून सकाळी आली, म्हणजे एवढ्या लांबून बेबी कोरी मुंबईहून, म्हणजे एवढ्या लांबून तुम्ही आजच्या गेट टुगेदरला आल्या. तर आजचं हे जो म्हणजे जेवढी ही मेहनत केली ना ती सगळी अशी सुफळ झाली असे मला वाटायला लागले. तर सगळ्यांचं खूप थँक्यू. असंच आपण परत भेटत राहूया, परत म्हणजे ग्रुपने तरी निदान जॉईन राहूया आणि नक्की भेटूया. एवढं बोलून मी आज आपण एन्जॉय जवळजवळ 50 गाठलेले आहोत आपण सगळेजण. पण आपण आज 12 ते 13 वर्षाच्या मुलींना एन्जॉय केला. तुम्ही अशाच आनंदी राहा, सुखी राहा आणि आपल्या पुढच्या वाटचाली सरांना पण मी पण शुभेच्छा देते. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. मोठे झालो, पण मनातलं बालपण अजूनही तसंच आहे. लग्न होते, बॉर्डरवर असते नवरा, लग्न होते, त्याला लगेच जायला लागते. तो 6 महिन्याने परत येते. आल्यानंतर बायको असते, बायको अशी आता विचारायचं कसं, सगळ्यांचं विचारायचं कसं, हे कसं काय झालं, कारण मी तर लगेच गेलं. मग ते गाण्यातून सुरू होते. ती पण त्याच्यावरची म्हणजे ह्याच्यात विचारला
क्षण गोड, आठवणी गोड आणि आपणही तितकेच गोड. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो आपली यारी जसे नुक्कड की चारी. वेळ जाईल, आयुष्य पुढे जाईल, आपली यारी पण हे दिवस या मैत्रिणी हृदयात कायम राहतील. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय. सुपर हिट